पश्चिम विदर्भाचा पुढचा शिक्षक महायुतीचाच असणार. अमरावतीच्या आयोजित शिक्षक मतदार संघाच्या मेळाव्यात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य. नियमांचे उल्लंघन केल्यास वाळू डेपो रद्द. राज्यातील 57 वाळू डेपोंना नोटीस. अनियमितता लक्षात आल्यानं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा. विलेपार्ले येथील दिगंबर जैन मंदिर तोडक कारवाई प्रकरणी पालिकेचे ऑफिसर नवनाथ घाडगे यांची हकालपट्टी. तर मंदिर तोडक कारवाईनंतर महापालिका आयुक्त भूषण गगरांनी काढले घाडगे यांच्या हकालपट्टीचे आदेश. कर्नाक रेल्वे उड्डाण पूल 10 जून पासून वाहतुकीस खुला करावा. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांचे कंत्राटदार आणि स्थानिक अधिकाऱ्यांना आदेश. गडचिरोलीत 4 जहाल माओवाद्यांना अटक. यामध्ये एका नक्षली दाम्पत्यासह 2 महिलांचा समावेश. चौघांवर मिळून होते 40 लाखांचे इनाम. मनसेने हिंदीला विरोध करत दादागिरी करणं योग्य नाही, अन्यथा दादागिरीचे उत्तर दादागिरीनेच द्यावे लागेल. केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांची प्रतिक्रिया. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळेल. राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांची प्रतिक्रिया. लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये योग्य वेळी देणार. त्याशिवाय जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत आम्हाला मतं मिळणार नाही. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांचं वक्तव्य. शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी 68 लाख रुपयांचा सुवर्ण मुकुट अर्पण. आंध्र प्रदेशमधील साई भक्तानं केला मुकुट अर्पण. नाशिकच्या काठेगल्ली हिंसाचार प्रकरणी 38 संशयित आरोपींना सुनावणी. न्यायालयीन कोठडी. तर पोलिसांनी 1500 जणांवर केला गुन्हा दाखल. मीरा भाईंदरच्या नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकावर चाकू हल्ला. 10 रुपयांच्या वादातून केला हल्ला. तर पोलिसांनी घेतले हल्ला करणाऱ्या आरोपीला ताब्यात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.